सर वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता दीजिए। महिला IPS अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहत अजित पवारांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पत्रात दमानिया म्हणतात, बेकायदेशीर मुरुम उत्खननाविरुद्ध कारवाई केल्याबद्दल IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकी देऊन अधिकार आणि पदाचा गैरवापर केल्याबद्दल अजित पवार यांच्यावर कडक कारवाई व्हावी। 31 ऑगस्ट 2025ला सोलापूरच्या कुर्दू गावात घडलेला सगळा घटनाक्रम देखील दमान यांनी पत्रात सांगितला। राजकीय पदाचा घोर गैरवापर, तपासात हस्तक्षेप, सरकारी कर्मचाऱ्यांकडून कायदेशीर कर्तव्य बजावण्यात अडथळा आणणं आणि IPS अधिकाऱ्याला उघड धमकी देणं असं वर्तन केवळ निंदनीयच नाहीये, तर कायद्याचं राज्य त्याचबरोबर न्यायव्यवस्थेच्या अखंडतेच्या मुळावर सुद्धा आघात करणारं असल्याचं दमानिया म्हणाल्या। व्हिडिओवरून अजित पवारांनी दिलेलं स्पष्टीकरण हे खोटं आणि स्वार्थी दृष्टिकोनातून स्वतःला वाचवण्याच्या हेतूने दिल्याचंही दमान यांनी सांगितलं। अमोल मिटकरांनी अंजना कृष्णा यांच्या नियुक्तीवर घेतलेल्या संशयावरून सुद्धा दमान यांनी पत्रात चांगलेच खडे बोल सुनावले। जाणून बुजून IPS अधिकाऱ्याला बदनाम करण्याचा, त्रास देण्याचा आणि धमकवण्याचा एक सुनियोजित प्रयत्न करण्यात आल्याचं दमानिया म्हणाल्या। सोलापूर पोलिसांनी प्रत्यक्षात सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावातील व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केलाय, ज्यामुळे बेकायदेशीर कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं सिद्ध झालंय। हे असून सुद्धा अजित पवार यांच्या विरुद्ध पुरावे असूनही अजूनही कोणती कारवाई सुरू झालेली नाही। अजित पवार यांच्यावर धमकावण्याच्या, पदाचा गैरवापर करण्याच्या आणि महिला IPS अधिकाऱ्यावरील हल्ल्याच्या कृत्याबद्दल तात्काळ आणि कठोर कारवाई करावी अशी मागणीच दमान यांनी केली आहे। अजित पवार यांचं पदावर राहणं पूर्णपणे असमर्थनीय असून पदाचं पावित्र्य जपण्यासाठी त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असं सुद्धा दमानिया म्हणाल्या। मी पाठवलेल्या पत्रावरून अजित पवारांवर कारवाई होणार नाही हे मला माहिती आहे, त्यामुळे प्रशांत भूषण यांना सांगून कोर्टात लढा देऊन अजित पवारांवर गुन्हा दाखल करून घेणार असंही दमानिया म्हणाल्या। अजित पवार यांच्या विरुद्ध मी एक आज कायदेशीर तक्रार दाखल केली आहे आणि ती मी होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस, ACS होम इक्बाल चहल आणि DG महाराष्ट्र पोलीस यांच्या तिघांकडेही पाठवली आहे। आणि मला असं वाटतंय की आता आपण ह्या सगळ्यांना एक धडा शिकवणं गरजेचं आहे आणि कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो, कोणीही दादागिरी करू शकत नाही, राजकारणी तर अजिबात नाही। आणि हे जे अवैध धंदे, जे दादागिरी, जी वाटेल ती लूट चालली आहे, एवढंच नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांवरचे जे पॉलिटिकल दबाव आहेत ते आता कुठेतरी थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे। आणि म्हणून मी ही आज लीगल कंप्लेंट पाठवली आहे, त्याच्यावर कारवाई होणार नाही हे देखील मला माहिती आहे। म्हणून मी प्रशांत भूषण यांना सांगून कोर्टात लढा देऊन अजित पवारांवर FIR दाखल करून घेणार। दमानिया यांच्या या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे काय म्हणाले तेही पहा। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ये स्पष्ट भूमिका है कि महाराष्ट्र में कानून व्यवस्था सर्वोपरि है। अगर कोई कानून तोड़ता है तो उसके खिलाफ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है। हमारे राष्ट्रीय अध्यक्ष उप मुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहब ने अपनी भूमिका स्पष्ट की है। तो सोलापुर के बारे में जो घटा उसके बारे में और कोई टिप्पणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नहीं करना चाहती। सोशल वर्कर अंजनी दमानिया आरोप कर रही कि मुख्यमंत्री को पत्र लिखा है कि अजित पवार के ऊपर कब कार्रवाई करेंगे, जिस तरीके से उन्होंने पत्र लिखा है। समाज सेविका अंजलि दमानिया जी के बारे में सर्वोपरि आदर रखते हुए लोकतंत्र में हर एक को अपना विषय रखने की सहूलियत है, उन्हें पूरा अधिकार है कि उन्हें जो लगता है उस बारे में वो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब को लिखे। उस बारे में जो भी निर्णय है वो मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब लेंगे। दरम्यान अजित पवार आणि IPS अंजना कृष्णा यांचं फोनवरील संभाषण ज्या कार्यकर्त्यांनी घडवून आणलं त्याचा देखील नशा करतानाचा व्हिडिओ दमान यांनी शेअर केला। अशा लोकांसाठी अजित पवारांनी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावलं का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आता थेट दमान यांनी मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहत अजित पवारांची तक्रार केली आहे, त्यामुळे दमान यांच्या या पत्राची दखल मुख्यमंत्री घेतात का, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
तुम्हाला यावर काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.